नमस्कार. आपणाला परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन करायचं आहे. ते आपण कशा पद्धतीनं आपणाला करायचं आहे ते या ठिकाणी मी आपणास दाखवत आहे. प्रथमतः आपण क्रोम ब्राउझरला क्लिक करायचं आहे. क्रोम ब्राउझरमध्ये ती परीक्षा पे चर्चाची जी लिंक दिलेली आहे ती लिंक आपण सर्च करायची आहे. ती मी लिंक या ठिकाणी टाकतो आहे. innovateindia1.mygov.in असं आपण सर्च करायचं आहे. खाली ही लिंक आलेली आहे, त्या लिंकला मी क्लिक करतो. यानंतर आपण सुरुवातीलाच पाहत आहोत MyGov इनोव्हेट इंडिया या लिंकवरती आपण क्लिक करूया. त्यानंतर या ठिकाणी आपण पुढं पाहतोय पार्टिसिपेट नाऊ हे बटन या ठिकाणी खाली दिसतं आहे. यावरती आपण क्लिक करूया. पार्टिसिपेट नाऊ याच्यावरती क्लिक केल्यानंतर हे पेज आपण स्क्रॉल करून वरती घेऊया. स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहतोय पार्टिसिपेट करण्यासाठी इथं आपल्याला 4 टॅब देण्यात आलेले आहेत. पहिली स्टुडंटची टॅब आहे. त्यानंतर स्टुडंट पार्टिसिपेट थ्रू टीचर लॉग इन, म्हणजे या ठिकाणी आपण टीचरच्या लॉग इनमधूनच विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करणार आहोत. त्यानंतर इथं खाली आपण पाहत आहोत टीचरसाठी या ठिकाणी लॉग इन दिलेला आहे आणि स्वतः पालकही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात, रजिस्ट्रेशन करू शकतात. आता मी ऑलरेडी टीचर म्हणून या ठिकाणी मी माझं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. मी आता आपणास स्टुडंट पार्टिसिपेशन थ्रू टीचर लॉग इनमधून मी तुम्हाला एक रजिस्ट्रेशन करून दाखवणार आहे. टीचर लॉग इनमधून आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन कशा पद्धतीनं करायचं ते मी या ठिकाणी दाखवणार आहे. यासाठी सुरुवातीला आपणास टीचर म्हणून आपलं लॉग इन झालेलं असायला हवं. आता मी माझ्या टीचर लॉग इनमधून मी विद्यार्थ्यांची नोंदणी करणार आहे. त्यासाठी मी हे माझं टीचरचं पेज आहे ते लॉग इन करतो आहे. या ठिकाणी फुल नेम म्हटलेलं आहे, या ठिकाणी हे माझं मी पूर्ण नाव टाकतो. यानंतर नावाच्या खाली आपण जो रजिस्ट्रेशन करण्यासाठी मोबाईल नंबर वापरलेला आहे तो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी टाकूया. मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP या बटनावरती आपण क्लिक करायचं आहे. असं केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर केलेला आहे याच्यावरती आपल्याला मेसेज येणार आहे, OTP येणार आहे. तो OTP आपण टाकून घेऊया आणि OTP टाकल्यानंतर आपण या ठिकाणी सबमिट करायचं आहे. या ठिकाणी आपल्या मोबाईलला जो आलेला OTP आहे तो OTP आपण व्यवस्थित पाहायचा. 961335 ना, आपण हा OTP या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आपण या ठिकाणी OTP टाकल्यानंतर पुढं आपण सबमिट या ठिकाणी करणार आहोत. मी माझा जो आलेला OTP आहे तो OTP टाकून घेतो. 961355 असा OTP आलेला आहे. OTP टाकत असताना माझ्याकडून चुकलेला होता, त्यामुळं लॉग इन झालेलं नाही. आता मी बरोबर माझा OTP टाकून घेतो आणि हा बरोबर OTP टाकल्यानंतर आपल्याला हे स्टुडंटचं लॉग इन पेज ओपन झालेलं आहे. आता याच्यानंतर आपण स्टुडंटचं रजिस्ट्रेशन करण्यासाठी विद्यार्थ्याचं नाव टाकून घेऊया. फर्स्ट नेम आपण या ठिकाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यापुढं जे लास्ट नेम आहे ते लास्ट नेम हे आपण टाकूया. ईमेल ID या ठिकाणी ऑप्शनल दिलेला आहे.
मोबाईल नंबरही या ठिकाणी ऑप्शनल दिलेला आहे. मी या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर माझ्याकडे अवेलेबल आहे, तो नंबर मी टाकून घेतो. विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर मी या ठिकाणी टाकलेला आहे. याच्यानंतर आपल्याला पुढे जेंडर दिलेला आहे, जेंडर सिलेक्ट करायचा आहे. या ठिकाणी मेल करतो मी. त्याचबरोबर रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपल्याजवळ त्या विद्यार्थ्याचे बर्थ डेट असणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी जी बर्थ डेट त्या विद्यार्थ्याची आहे ती बर्थ डेट मी या ठिकाणी टाकून घेणार आहे. त्या विद्यार्थ्याची मी बर्थ डेट टाकल्यानंतर त्याच्या खाली आपण पाहत आहोत या ठिकाणी क्लास दिलेला आहे. 6वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आपल्याला या परीक्षा पे चर्चा यावरती करायचं आहे. मी जे रजिस्ट्रेशन करतो आहे ते आत्ता 6वीचा विद्यार्थी आहे. त्याच्यापुढे नेम ऑफ पॅरेंट्स असं दिलेलं आहे, त्या पालकाचं मी नाव या ठिकाणी टाकतो. माझं नाव टाकून झालेलं आहे. त्याच्यानंतर आपण खाली स्कूल डिटेल्समध्ये आलेलो आहोत. स्कूल डिटेल्समध्ये आपल्या शाळेचं नाव आपण टाकून घ्यायचं आहे. इथं मी माझ्या शाळेचं नाव टाकलेलं आहे, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल डोकेवाडी. त्याच्यानंतर पुढे आपण बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. इथं आपलं जे आहे ते स्टेट बोर्ड आहे, महाराष्ट्र. इथं या ठिकाणी आपण ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. आपला ॲड्रेस या ठिकाणी आपण टाकायचा आहे. खाली कंट्री दिलेली आहे. या ठिकाणी आपण कंट्री सिलेक्ट करूया. त्यानंतर या ठिकाणी स्टेट दिसतं आहे, महाराष्ट्र. त्याच्या खाली आपण पाहतोय डिस्ट्रिक्ट आलेला आहे. आपण या ठिकाणी डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि आपला जो पिनकोड आहे तो आपण आपला पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. पिनकोड टाकल्यानंतर आपण या ठिकाणी खाली पाहतो आहे पंतप्रधानांना आपल्याला काही प्रश्न विचारायचा असेल तर आपण या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. मी या ठिकाणी एक प्रश्न विचारतो आहे. होमवर्क टेक्स more time to write all the subjects what to do for not getting time to read, meditate and थिंक. असा आपण या ठिकाणी मेसेज आपला टाईप केलेला आहे.
आपल्याला जो प्रश्न विचारायचा आहे तो प्रश्न या ठिकाणी टाईप केलेला आहे. खाली एक चेकबॉक्स दिलेला आहे आणि तिथं लिहिलेलं आहे आय ॲग्री टू जॉईन माय भारत प्लॅटफॉर्म. याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर आपण मग या ठिकाणी सबमिट बटनावर क्लिक करून पुढं जायचं आहे. आता आपण या ठिकाणी पाहत आहोत टीचर लॉग इनमधून हा जो माझा एक विद्यार्थी होता, या विद्यार्थ्याचं मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी आलेलं आहे. इथं विद्यार्थ्याचं नाव आहे, पॅरेंट्सचं नाव आहे, क्लास आलेला आहे आणि द सर्टिफिकेट विल बी अवेलेबल फ्रॉम 1 फेब्रुवारी 2025 असं या ठिकाणी रिमार्क आलेला आहे. अशा पद्धतीनं आपण आपल्या टीचर लॉग इनमधून शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकतो. धन्यवाद.